स्वतःची एक ओळख तयार करणं म्हणजे फक्त नाव कमावणं नव्हे, तर स्वतःला ओळखणं आहे. बऱ्याच स्त्रिया आयुष्यात एवढ्या गुंतून जातात की त्या फक्त कोणाची तरी बायको, आई, सून किंवा मुलगी म्हणूनच जगतात. पण तुम्ही त्यापेक्षा खूप जास्त आहात. तुमच्या आतही वेगळी स्वप्न, आवडीनिवडी आणि टॅलेंट आहे. म्हणून स्वतःसाठी थोडा वेळ काढा, एखादा छंद जोपासा, काहीतरी शिका, छोटं का होईना पण स्वतःचं काम करा. जेव्हा तुमची स्वतःची ओळख तयार होते, तेव्हा तुम्ही लोकांसमोर जास्त ठाम उभ्या राहता. तुम्हाला कोणावरती अवलंबून राहावं लागत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला स्वतःबद्दल अभिमान वाटायला लागतो. हीच ओळख तुमचा आत्मविश्वास मजबूत करते. नंबर 1. आर्थिक थोडं स्वावलंबन ठेवा. आर्थिक थोडं स्वावलंबन ठेवणं म्हणजे श्रीमंत होणं नव्हे, तर स्वतःच्या पायावरती उभं राहणं आहे. स्त्रीकडे स्वतःचं छोटंसं का होईना उत्पन्न, बचत किंवा एखादं स्किल असलं की तिच्यात वेगळीच ताकद येते. आज नाही तर उद्या कधी ना कधी कठीण प्रसंग येऊ शकतो. तेव्हा तुमच्याकडे काहीतरी आहे हा विचारच मनाला धीर देतो. पैशासाठी प्रत्येक वेळी कुणावरती अवलंबून राहावं लागत नाही. तेव्हा आत्मविश्वास वाढतो. शिवाय स्वतः कमवलेले पैसे हातात आले की स्वतःबद्दल आदर वाटतो. थोडी बचत, छोटा व्यवसाय, जॉब किंवा एखादं कौशल्य काहीही चालेल, पण ते तुमचं असावं. हे स्वावलंबन फक्त पैशासाठी नव्हे, तर मानसिक मजबुतीसाठीही असतं. नंबर 2. तुमच्या सीमा ठरवणं म्हणजे लोकांशी भांडण करणं नव्हे, तर स्वतःचा सन्मान राखणं आहे. प्रत्येक स्त्रीने आधी ठरवायला हवं की कोणत्या गोष्टी ती सहन करेल आणि कोणत्या नाही. जर काही चुकीचं वाटत असेल तर गप्प बसू नका. शांतपणे पण ठामपणे ते सांगायला शिका. सगळ्यांना खुश ठेवण्यासाठी सतत हो म्हणण्याची सवय सोडा, कारण त्यामुळे लोक तुमचा गैरफायदा घ्यायला लागतात. तुम्हाला जे शक्य आहे तेवढंच स्वीकारा आणि जे जमत नाही त्याला स्पष्ट नाही म्हणा. सीमा ठरवल्या की लोक तुम्हाला गृहीत धरत नाहीत आणि तुम्हालाही मनशांती मिळते. हे स्वार्थीपणा नाही, तर आत्मसन्मान आहे. जेव्हा तुम्ही स्वतःसाठी उभं राहता, तेव्हाच खरा आत्मविश्वास तयार होतो. नंबर 3. एकटं राहायला शिका. एकटं राहायला शिकणं म्हणजे कुणापासून दूर जाणं नाही, तर स्वतःला जवळून ओळखणं आहे. बऱ्याच जणींना एकटं असलं की बेचैनी येते, मनात विचारांचा गोंधळ होतो. पण खरं तर हा वेळ तुमच्यासाठी खूप मौल्यवान असतो. थोडा वेळ फोन बाजूला ठेवून शांत बसा. तुमच्या मनाशी बोला. दिवसभरात काय बरं वाईट झालं याचा विचार करा. कधी मनातलं लिहून काढा, कधी फक्त निसर्गाकडे बघत बसा. हळूहळू तुम्हाला कळेल की तुम्ही स्वतःसोबतही आनंदी राहू शकता. जेव्हा एकटेपणाची भीती कमी होते, तेव्हा मन मजबूत होतं आणि ज्या स्त्रीला स्वतःची सोबत आवडते, ती बाहेरच्या जगातही जास्त ठाम, शांत आणि आत्मविश्वासाने वावरते. नंबर 4. निर्णय स्वतः घ्या. निर्णय स्वतः घेणं म्हणजे हट्टीपणा नाही, तर स्वतःवरती विश्वास ठेवणं आहे. बऱ्याच वेळा आपण सगळं दुसऱ्यावरती सोडतो. काय घालायचं, कुठे जायचं, काय करायचं, काय शिकायचं. पण जेव्हा तुम्ही छोटे छोटे निर्णय स्वतः घ्यायला लागता, तेव्हा तुमचा आत्मविश्वास हळूहळू वाढतो. आज काय घालायचं हे तुम्ही ठरवा. कुठे जायचं हे तुम्ही निवडा. कोणतं कौशल्य शिकायचं ते तुम्ही ठरवा. सुरुवातीला थोडं अवघड वाटेल, पण हळूहळू सवय होईल. स्वतःचे निर्णय घेतले की चुका झाल्या तरी त्या तुमच्या असतात आणि तुम्ही त्यातून शिकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला स्वतःची किंमत कळायला लागते. ज्या स्त्रीला स्वतःचे निर्णय घेता येतात, तीच खऱ्या अर्थाने मजबूत आणि कॉन्फिडंट असते. तुमच्या बोलण्याची पद्धत बदला. तुमच्या बोलण्याची पद्धत बदलणं म्हणजे फक्त शब्द बदलणं नाही, तर तुमचा आत्मविश्वास बदलणं आहे. बऱ्याच स्त्रिया सवयीमुळे मला वाटतं, कदाचित, बहुतेक असं बोलतात, कारण आतून त्या स्वतःच्या मताबद्दल खात्री नसतात. त्यामुळे समोरच्याला वाटतं की तुम्ही गोंधळात आहात आणि सहज बोललात. पण जेव्हा मी ठरवलं आहे असं म्हणता, तेव्हा तुमचा आवाज ठाम वाटतो आणि लोकही तुम्हाला गंभीरपणे घेतात. याचा अर्थ उद्धटपणा नाही, तर स्पष्टपणा आहे. तुम्ही तुमचं मत आत्मविश्वासाने मांडता. हळूहळू तुम्हाला स्वतःवरती जास्त विश्वास बसतो
आणि लोक तुमच्या निर्णयांचा आदर करायला लागतात. योग्य शब्द वापरले की तुमची प्रतिमा मजबूत बनते आणि आतूनही तुम्ही जास्त कॉन्फिडंट होतात. भीती असूनही पुढे जा. भीती असूनही पुढे जाणं म्हणजे धाडस नाही, तर खरी ताकद आहे. माणसाला घाबरल्याशिवाय कधीच आत्मविश्वास मिळत नाही. प्रत्येक स्त्रीच्या मनात कधी ना कधी शंका येते, माझं होईल का, लोक काय म्हणतील, मी चुकले तर. पण कॉन्फिडंट स्त्री या भीतीला आपल्यावर राज्य करू देत नाही. ती घाबरते, पण तरीही एक पाऊल पुढे टाकते. हळूहळू तिला कळतं की भीती फक्त मनातच असते, वास्तवात ती तितकीशी मोठी नसते. प्रत्येक छोटं पाऊल तुमची हिंमत वाढवतं. जरी चूक झाली तरी तुम्ही काहीतरी शिकलात, हे महत्वाचं. म्हणून भीती आली तरी थांबू नका, प्रयत्न करा. कारण ज्या दिवशी तुम्ही भीतीवरती मात करून पुढे जाता, त्या दिवशी तुमचा आत्मविश्वास खऱ्या अर्थाने मजबूत होतो. मंडळी, या गोष्टींमुळे तुम्ही केवळ मजबूत बनत नाहीत, तर शांत, स्वातंत्र्य आणि खऱ्या अर्थाने आत्मविश्वासू स्त्री बनता. तुमचा आदर वाढतो, जीवन अर्थपूर्ण होतं आणि हेच खरं यश आहे. धन्यवाद.